नमस्कार मित्रांनो, मी अजय पवार तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, एक नवीन योजनेविषयी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझी बहीण लाडकी योजना। तशीच आता एक नवीन योजना 28 जून 2024 रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती। ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेमध्ये कोणकोणत्या कुटुंबांना म्हणजे काय लाभ होणार आहे, यामध्ये डॉक्युमेंट काय लागणार आहे, कागदपत्र कोणते लागणार आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट करतोय। मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या। जर व्हिडिओ थोडाही आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागत असते। आता मलाच माहिती की मी या व्हिडिओमध्ये किती रिटेक घेतले। ओके, तर चला आपण योजनेविषयी माहिती जाणून घेऊया। आता मित्रांनो, तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। महाराष्ट्रामध्ये 52 लाख लोकांना म्हणजे 52 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे। या योजनेमध्ये तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत म्हणजे काय? गॅस सिलेंडर तुम्हाला तुमच्या पैशानेच घ्यायचे, पण जी सबसिडी येणार आहे म्हणजे ज्या 3 गॅसचे जे पैसे येणार आहेत 3 गॅस सिलेंडरचे, ते तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा होतील। तर अजून अद्याप म्हणजे फॉर्म अजून भरणे सुरू झाले नाही आहेत, पण तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर करून ठेवा। नाही तर काय होईल, फॉर्म सुटतील, तारीख पण येईल आणि तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नसतील, मग तुम्ही धावपळ करत असाल। त्यासाठी डॉक्युमेंट क्लिअर करूनच ठेवा। ओके, म्हणजे काही ना काही तुमचे डॉक्युमेंट कामात येतीलच। आणि जर अजून योजनेची माहिती नाही आहे तर तुम्ही थोडं थांबवू शकता याच्यामध्ये। तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, तुम्हाला याच्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे। मला तर असं वाटतं की योजनेचा आता अंमलबजावणी सुरू होईल, नाही होईल आता मी नाही सांगू शकत, पण तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर ठेवा, म्हणजे जसे योजनेचे फॉर्म सुटले तेव्हा तुम्ही भराल। मित्रांनो, आता फॉर्म ऑनलाईन कसे भरायचे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।